दिवाळी विशेष कथा श्रीमंत वृद्धाश्रम. पाटी वाचून मी आत शिरले. वृद्धाश्रमाचे नाव श्रीमंत. मला आश्चर्यच वाटले. कोणी व कसे असे नाव दिले असेल या वृद्धाश्रमाला? आत गेले तर समोर कोणीच दिसले नाही, पण खमंग वास मात्र कुठेतरी आतून येत होता. माझी पावले वासाच्या दिशेने जाऊ लागली. वृद्धाश्रमाच्या स्वयंपाकखोलीतून हसण्या खिदळण्याचा आवाज खमंग वासाबरोबर येऊ लागला. आत मला जे दृश्य दिसले ते पाहून मी अचंबित झाले नाही तर नवलच. 2 आज्या मोठ्या कढईमध्ये पोहे भाजत होत्या. दोघी जणी लाडू वळत होत्या, तर 2 आज्या करंज्यांना सुरेख आकार देत होत्या. आजोबा पण काही मागे नाही बरं का. चकलीच्या सोऱ्यातून सुरेख चकल्या त्या थरथरत्या हातातून पडत होत्या. कोण्या आजोबांचे चिवड्यासाठी मिरची, कढीपत्ता, खोबऱ्याचे काप करणे चालले होते. वातावरण कसे प्रफुल्लित झाले होते त्या दिवशी. कुठेही माझ्या मनात कल्पिलेली मरगळ उदासीनता नव्हती. सगळे हसत खेळत एकोप्याने एकमेकांना कोपरखळ्या मारत कामाचा आनंद लुटत होते. अहो आजी, जरा साखर कमी घाला पाकामध्ये. तुमच्या हाताचा गोडवा आधीच आहे त्यात. तर आजी म्हणतात कशा, अहो भाऊ जरा तोंडात कमी आणि चिवड्यात काजू पडू देत हो. अहो साठे काकू, चिवडा तुमच्यासारखा झणझणीत होऊ दे बरं का. कोणी बाहेर आलंय याची जरा सुद्धा त्यांना शुद्ध या तरुणांना नव्हती. मी अजूनही अवाकच होते. निवृत्त झाल्यावर थोडा फराळ आणि थोडी देणगी द्यावी अशा उद्देशाने मी तिथे आलेली. एवढ्यात श्रीमंतचे व्यवस्थापक मागून आले. त्यांनी माझी ओळख करून दिली. मी तिथेच त्यांच्या शेजारी फाटकल मांडून बसले व त्यांच्या गप्पात रममाण झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात चिवडा व लाडू हा काय प्रकार असेल, असं माझ्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह पाहून न विचारताच एका आजीने सांगायला सुरुवात केली. सगळा फराळ आम्ही इथे आपल्या हाताने बनवतो. आम्ही कधीही फराळ कोणाच्या घरून येईल याची वाट देखील पाहत नाही, की कोणी आम्हाला इथे भेटायला येईल हे सुद्धा बघत नाही. आणि आमच्यासाठी फराळ घेऊन येतील अशी आशाही आम्ही ठेवत नाही. आमच्या इथल्या काही जणांकडे पेन्शन आहे. काहींजवळ थोडी माया ठेवून आहेत. त्यातून आम्ही सगळे सामान आणून एकत्र फराळ करतो. केलेला फराळ आम्ही थोडा जवळच्या अनाथाश्रमात जाऊन तिथल्या चिमण्या पिल्ल्यांना खाऊ घालतो. थोडा रस्त्याच्या कडेला गरिबांना वाटतो, तर थोडा मागच्या गल्लीतल्या झोपडपट्टीत जाऊन देऊन येतो. अगं नुसती दिवाळी नाही तर नाताळाचा सण पण आम्ही जोरदार साजरा करतो. या नेने काकू आहेत ना, त्या छान केक बनवतात. आणि हे अंतू काका तर मस्त सांताचा ड्रेस घालून छोटी छोटी गिफ्ट्स आणून वाटत सुटतात. एखाद्या गरीब शाळेच्या बाहेर उभे राहून होतकरू विद्यार्थ्यासाठी कितीतरी पेन, पेन्सिली, कंपास अशा वस्तू त्यांनी जादूच्या पोतडीतून बाहेर निघतात. संक्रांतीला आम्ही इतर वृद्धाश्रमात तिळगुळ घेऊन जातो. इथे नेहमी मुलांचे येणे जाणे असते. आश्रमातले एक आजोबा गायक होते, पण अर्धांग वायूमुळे ते इथे विश्रांती घेत आहेत. न परवडणाऱ्या फीने उदयोन्मुख गायक त्यांचे मार्गदर्शन घ्यायला इथेच येतात बरं. नात्याचे गणित चुकलेले काका मुलांचे गणिताची भीती घालवतात. इथल्या आज्या माहेर नसलेल्या मुलींचे बाळंतपण करतात. मी जरा भीतच त्यांच्या घरच्यांचा विषय काढला. इतका वेळ उत्साहाने बोलणारे जरा गप्पच झाले होते आणि काम करणारे त्यांचे हात मध्येच थबकले. तितक्यात बाहेरून नानू मामा वयाला न शोभेल असे धावत आले. त्यांच्या हातात एक कंदील होता, जो त्यांनी 2 दिवस बसून स्वतः तयार केला होता. सगळ्यांनी केलेल्या कौतुकाने फुलून जाऊन त्याच उत्साहाच्या भरात ते दारावर टांगायला निघून पण गेलेत. तेवढ्यात व्यवस्थापक म्हणाले, हे आमचे नानू मामा. तरुण वयात 2 लहान बहिणींची जबाबदारी अंगावर टाकून आई वडील त्यांचे देवाघरी गेले. स्वतःच्या मुलींप्रमाणे नानूनेही बहिणींना वाढवले. कधी आईच्या मायेने जाणत्या वयाची शिकवण दिली, तर कधी वडिलांच्या मायेने बाहेरच्या जगापासून संरक्षण केले. शिकवून सवरून चांगल्या घरी त्यांची पाठवणी देखील केली. आणि त्यांची पाठवणी करण्याच्या नादात लग्नाचे वय यांचे कधीच उलटून गेले हे त्यांना कळलेच नाही. दोन्ही बहिणींनी गरज लागेल तेव्हा भावाला आधारासाठी बोलावून घेतले. आता तर यांचे वय झाले.
नानूला एकटे राहावे लागत होते. पण दोन्हीही बहिणींनी एकाकी भावाची जबाबदारी घ्यायला साफ नकार दिला. एक म्हणे माझ्या हातात काही नाही, माझे घर सुनेच्या इशाऱ्याने चालते. तर दुसरी म्हणते माझेच मला होत नाही तर याचे कोण करणार. भरीतभर म्हणजे राहती जागा नूतनीकरणासाठी पाडायची ठरली तेव्हा दोघींनी आपला हक्क मागितला. निराश नानू मामाची पावले इकडे वळली आणि ती कायमचीच. मागच्या वर्षी एका लग्न समारंभात व्यवस्थापकांना नखशिकांत दागिन्यांनी मढलेल्या दोघी बहिणी दिसल्या, आपापल्या सुनांची तक्रार करताना. अंगावरची श्रीमंती चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती. मला नानू मामांचा आत्ताचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आला. प्रमिलाताईंचा भाऊ त्यांना इथे सोडून गेला. कोणाची मुले परदेशात, तर कोणाच्या मुलांना अडगळ, कोणाकडे जागेची अडचण, अशा वेगवेगळ्या स्तरातून आलेले सगळे मात्र इथे एकोप्याने राहतात. वत्सलाताई म्हणाल्या, हे गेले, पदरी माझ्या मुलबाळ नाही. मी स्वतःच कोणावर भार नको म्हणून इथे येऊन गेले. एकच भाऊ ना मला, खूप श्रीमंत आहे, पण साध्या भाऊबीजेला इतक्या वेळेला बोलावून पण इथे येत नाही. नशिबी पाडवा नाही की भाऊबीज नाही. काय उपयोग अशा दिवाळीचा. असे नैराश्य आले असतानाच नानू मामांनी मला भाऊबीजेला बहीण मांडले आणि ओवाळायला लावले. आणि ओवाळणी म्हणून लोकर आणि सुया दिल्या आणि हक्काने सांगितले, थंडी जवळ आली आहे बरं का, लवकर लवकर स्वेटर विणून ठेव. तेव्हापासून मी स्वतःला त्या लोकरीच्या उबदार विणेत गुंतवून घेतलं. आता एकच नाही तर अनेक श्रीमंत भावाची मी लाडकी बहीण आहे. रखरखीत उन्हाला तिन्ही सांजेचे वेध लागलेले होते. बऱ्याचदा ही कातर वेळ जीवघेणी असते, पण इथे तसे नव्हते. बाहेरचे अंगण पणत्यांनी उजळलेले होते. तुळशी वृंदावनात मंद असा दिवा तेवत होता. आकाश कंदिलाचे तेज चंद्रालाही लाजवेल असे दिसत होते. सगळे जण ठेवणीतले कपडे घालून तयार झाले. थोड्याच वेळात नवगायक समूहाचे आगमन होणार होते. आपल्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी सदाबहार गाण्यांनी आश्रमाचा कानाकोपरा निनादणार होता. आरोह अवरोह आलापने कोपरा कोपरा शब्द सुगंधी होणार होता. मी हळूच तिथून बाहेर आले. कुठे मी कवडीमोल मदत करायला मोठ्या गर्वाने तिथे गेले होते. पिशवीतले एवढेसे वाटायला घेतलेले फराळाचे पुडके मला लाजीरवाणे करून गेले. मोठ्या दिमाखात श्रीमंत वृद्धाश्रमाच्या पाठीकडे माझे लक्ष गेले आणि कळले स्वर्ग म्हणजे काय. त्यासाठी आभाळातच जायला पाहिजे असे नाही. थोडी नजर आपल्या पलीकडे टाकली तर स्वर्ग हा आपल्यापाशीच आहे. त्या श्रीमंत वृद्धाश्रमाला मानाचा मुजरा ठोकून मी पावले माझी आपल्या घराकडे निघाली. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.